हाय मित्रांनो, आम्ही आलेलो आहे देवगडला सगळेजण फिरायला. तर देवगडचं लोकेशन मला खूप आवडलं इकडं. तर इकडून सगळ्या गाड्या जातात आणि इथं आमची पूर्ण फॅमिली बसलेली आणि त्यांचं चाललंय की असा व्हिडिओ बनवायचा, तसा व्हिडिओ बनवायचा. मी काय नाही, मी माझा व्हिडिओ काढून घेतले, मी फोटो पण काढून घेतले. आता ह्यांचं काय चाललंय तेच काय मला समजलं. आता आपण जरा जवळ जाऊया, काय करताय ते बघूया. आणि मृण्मयी पण आली. मृण्मयी कुठे गेली? मृण्मयी बहुतेक गाडीत जाऊन बसलेली दिसते. आणि इकडे सगळं आभाळ आले. काय करायचं, थंडीचा पराक्रम केलाय आणि पावसाचा विजय केलाय, असं हे पूर्ण वातावरण झाले. आणि लोकेशन चांगलं असल्यामुळं तिकडे पण फार गर्दी आहे. मला तर लई छान वाटतं इकडे येऊन. आणखीन आतमध्ये नाही गेलो आम्ही, आतमध्ये जायचंय आम्हाला. जरा माझा आवाज बसलाय, हा दिवाळी खाल्ली ना त्याच्यामुळेच. मग काय म्हणताय आणखीन, सगळे कसे आहेत? बघा इकडे कशी शूट चालली, फोटो शूटिंग चालली. मृण्मयी कुठे गेली शोधतोय आम्ही तिला, पण ती काय आम्हाला दिसे ना. अहो मृण्मयी कुठे आहे? हो मृण्मयी, बापरे, बहुतेक ती गाडीच्या पलीकडे गेली. आता बाई तुझी बॅग राहिली होती का? बघा हिची बॅग राहिली म्हणून मृण्मयी आली होती माघारी. आता चालली पटपट पटपट पटपट. सई थांब की ग, आपण दोघी जणी जाऊ का ग? ए सई मला घे की ग, मी पण तुझ्यासारखी पळते आता. इकडे बघ मी किती फास्ट चालले. अगं थांब की ग. पकडली पकडली. बघा सईला लय राग आहे बर का. सई का ग, आपण दोघी जणी संगत जाऊ की? हाताला धर की, माझ्या हाताला पण नाही धर. ए सई, ए मृण्मयी काय झालं ग? रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू चालली बाई मृण्मयी. काय तिचे केस आणि काय तिने ड्रेस घातलाय. ती गेली बघा तिच्या पप्पाकडे. पप्पांना काहीतरी सांगते माझ्याविषयी. काय झालंय तिला बघा. हो ती तिकडे जा. अहो धरा तिला, धरा धरा धरा. एवढी रुसली ती. हे काय बघा 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 कशी रडती हे का. तिचा रुसवा काढा, रुसवा. काय झालंय तिला? तिचा रुसवा काढा. बघा बघा तुमचा अंकल काय म्हणते बघा तिला. काय म्हणते अंकल? अंकल काय म्हणते? ब्लॉक निघणार आहे. तर आपण आलेलो आहे श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आणि इथं आलेले आहेत बघा हे. अरे काय रे, तुला काय पाऊस वगैरे लागत नाही का? एवढा का शांत बसलाय? तू रुसलाय का? हा बर बर ठीक आहे, जातो का तिकडे? बर बर जा जा जा. आम्ही बोटीपाशी आलो नाही ना, जरासा पाऊस यायला लागलाय. आपण बोटीत बसणार. तरी बघा पाऊस येतोय, पण बोटीतच बसून जाऊया. सोना आपण पाऊस आला तरी बोटीत बसायचंय. ए सई तुला बोटीत बसायचंय का? नको, मग तू अशीच राहणार आहेस का? जास्त नाही येते पाऊस, नॉर्मल पाऊस चालू आहे. आणि आमच्या आहो इथं बस बघायचं का तुम्हाला? बारके बारके मासे तिथं. अहो तुम्हाला पाऊस लागतोय का? नाही ना, आता झालंय. आता काय करायचंय? बोटीत बसायचं का नाही? मग पाऊस आला तरी बसणार? एकटेच? भरते ना, नाही कोण म्हंटले. चला आम्ही चाललोय बोटीमध्ये बसायला. सावकाश
ए भैया हा 1 मिनिट ये ना हा मग तेच 2 मिनिटं हा हा सर पुढे चल पुढे माझी जागा पकडा आम्ही बसले बोटीमध्ये हे चल बस इकडे या बसले का पावता येते ना सगळ्यांना आता चालली आमची बोट बाय बाय आजी छान वाटते का तुम्हाला कुठे राहता तुम्ही कुठे आले ते 1 2 3 4 5 6 7 8 जण आहे आम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 मोबाईल हे ओम 160 रुपये सोड बोट चालू झाली आमची सगळेजण बसले बघा हे बघा पाणी पाण्यात घातला बघा पाणीच येत नाही हातामध्ये पाणी येत नाही हातात आणलंय फिरायला आणि माझी मुलं काय करतायत बघा अरे काय करताय रे मोठा मासा पकडताय दादा खाली जाशील सरक त्या माशाच्या नादामध्ये पाय खाली घसरेल छान आहे पकडला का रिकामीच पिशवी दिसतीये चला बोटीत बसायचं आपल्याला चला 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 तर मित्रांनो इकडे या इथे बघा पावसात छान वाटते घ्यायचे का मासे घरी घ्यायचे का इथून घेऊया आणि मस्त फ्राय बनवून खाऊया तुम्ही येणार का खायला हा बरोबर तुम्ही तिकडे लांब राहताय ना तुम्ही फक्त ब्लॉग बघा ही बोट चालली बघा आपण त्याच बोटीत बसलोय चला मग तर मित्रांनो आपण आलो होतो बोटीत बसायला पण इथं आपल्याला मासे दिसलेत बघा किती जवळ मासे आहेत हे बघा आणि त्या माशांचे बछडे बघा मम्मी तो एक वेगळा मासा आहे बघ ओय ओय मम्मी गोल्ड बघितलं ते मोठा किती मस्त मासा ए मृण्मयी पकड की मासा तुला येतं का पकडायला मासा मग अरे खाली जाऊ नको बरं का पाय घसरतात पडशील हे आपण मासे पकडायचे का आणि पकडूया आणि संध्याकाळी फ्राय बनवून खाऊया तुला आवडतात ना का रे त्याला विचारते तुम्हाला नाही मला माहिती तुम्हाला मासे आवडतात कुणाच्यात लाडाची आहे ना त्याच्यामुळं हा जावा जावा उचलून घ्या ओ आऊ या की खाली बघा आमचे महाराज काढायचंय माझ्यासोबत फोटो आलेच 2च मिनिटं लगेच नाही नाही मी नाही पाण्यात पडत सई वरती आहे मृण्मयी भिजली बघ हाय का तिला माहिती का इथं खाली गुळगुळी ते पायसा टाकला का डायरेक्ट खाली जाशील काय गरज आहे का पुढे जाऊ नको बर का रे बाळा अरे पुढे जाऊ नको ही मुलं आहेत ना असे करतात ना म्हणून आहे ना आम्ही ना मुलांना ना कुठं आणत नाही
ऐकत नाही अजिबात. जर पडले बिडले पाय बीड सरला तर. चल बरं, चल इकडं. चल तू चल. चल ते अंकल काय म्हणते. ओ फोटो काढतो ना. एवढी माझी बॅग सांभाळता का? माझी बॅग सांभाळा ना एवढी. अहो हळूहळू. काय बघताय त्याच्यामध्ये? काहीच नाही, तुम्हालाच बिल भरायचे. अहो ते ती बॅग कोणाची माहिती का? सईबाईची. सईबाईची आधीची एवढी फुगली, तिचे पैसे जर काढले ना तर आणखीन किती फुगल. छान वाटतंय ना इथं बसायला. हा बरं वाटतं. तुला कसं वाटतं? तुला बी बरं वाटत असेल. हो, तुमच्या कामाचा भोंगा वाजला. जावा ड्युटीला. तुला बी बरं वाटत असेल. भोंगा वाजला ना. कितीचा भोंगा झाला? किती वाजले? वाजले 12. हो खरं सांगा, किती वाजले? 2. राईट राईट. 2चाच भोंगा झाला. 5 वाजले. 5 नाही वाजले, 2 वाजले. पाऊस येते, छान वाटते. हा, पावसात तुला भिजायला आवडतं का? ले लय. तुमच्या संग मी तेच भिज. मला सर्दी होती. झेंडू बाम लावू ना मग. नको नाकाला नको, आग होती नाकाची. मग विक्स गोळी खा. विक्स गोळी खाली नाक नाही राहत. ए आता दर्शन छान झालं. आता आम्ही चाललोय आणि जाता जाता नाही का आम्हाला इथं. अरे देवा, हे कधी आलं इकडं? अरे जंगलातून येऊन तुम्ही इकडं काय करताय? अरे बापरे. चला तुम्ही जिकडं तिकडं. अरे असं उघड्यावरती फिरल्यावर कसं व्हायचं तुमचं? अरे का रे बाबा एवढा रागाने बघतोय? बघ हा तर काहीच बोलत नाही, तूच माझ्याकडे रागाने बघतोय. तर